स्वामी समर्थ दोस्तों, कसे आहात? चांगले आहेत ना? चांगले. तर आज आपण बनवणार आहे फुलकोबी. फुलकोबीला काय मसाला फुलकोबी बनवणार आहे. तर चला मग कशी बनवायची ते बघूया. इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे. आधी बारीक कापून घेतली. गरम पाणी घेतलं, त्याच्यात हळद आणि मीठ टाकून तिथं एक उकळ घेऊन गेली. इथं मी कांदा, टमाटा आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. इथं बटाटा बी कट करून घेतलेला आहे आणि जो पाण्यात मी ठेवून घेतलेला आहे. मसाला भेंडी खूप छान लागते आणि खूप टेस्ट बी लागते. इथं मी गरम पाणी झालेलं आणि चांगले उकळले, ती आता मी काढून घेईन. इथं मी लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे, जे बारीक थोडंसं ठेचलेलं आहे, मिक्सरमधून मी काढलं आहे. आता इथं मी कढई गरम करायला ठेवली. त्याच्यात मी जिरं टाकेल आणि नंतर जिरं चांगले कडसलं का आलं लसणाची पेस्ट टाकेल आणि ती पेस्ट चांगली परतून घ्यायची. गोल्डन फ्राय करून घ्यायची. जास्त गोल्डन बी नाही करायची, मिडियम करायची. नंतर मग याच्यात आपण कांदा घालूया. कांदा बी चांगला कलसून घ्यायचा आणि जेवढासा कांदा तुम्ही चांगला कलसला तेवढी भाजी टेस्ट येते. आणि इथं तुम्ही आता बाकी गोष्टी बी तिथं ॲड करू शकता. जर तुम्ही टमाटा टाकला तसं तुम्ही अजून 2-3 भाजीपाला पण ॲड करू शकता, भाजीपाला टाकू शकता. याच्याने काय मसाला भेंडी सिंपल फुलकोबी केली का पोरं खायला नखरे करतात, थोडंसं हे करतात. पण त्याच्यासाठी थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं, म्हणजे पोरंही खातात आणि आपल्यालाही थोडीशी नवीन चव लागते. इथं आता बटाटा टाकलेला आहे. बटाटाही चांगला मी कळसून घेईन. बटाट्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकलं तर पाण्यात पण. तर इथं बघा मी आता हा बटाटा कलसून घेईल चांगला. जेवढा चांगला म्हणजे तो शिजून जाईल, म्हणजे शिजायला पाहिजे तो, कारण की आपण नंतर पण पाणी कमी टाकणार आहे, त्याच्यात शिजणार नाही तो. इथं आता माझा बटाटा जवळजवळ झालेला आहे. तरी मी थोडंसं झाकण लावून ठेवून देईल आणि ज्याच्याकडून तो अजून पटकन शिजायचं. इथं माझं 5-10 मिनटं झालेले आहेत. मी इथं बटाटा बघून घेते. बटाटा चांगला बऱ्यापैकी झालेला आहे. आता मी इथं टमाटा टाकले. टमाटा बी चांगला कलसून गेले. टमाटा लवकर शिजेल याच्यासाठी ना त्याच्यात थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं. त्याच्याने टमाटा पटकन शिजून जातो आणि तो घेऊन जातो. आता इथं मी टमाट्यालाही थोडंसं झाकण लावून शिजून घेईल, कारण की मी मीठ नाही टाकणार आहे. कारण की मी मीठ बरेच सगळ्यामध्ये मीठ जवळजवळ टाकलेलं आहे. बटाट्यामध्ये पण मीठ टाकलं तर पाण्यात. फुलकोबी जेव्हा आपण शिजवली तिथं बी मीठ टाकलं. आता इथं आपण बेसिक जे मसाले आहेत ते टाकूया. जसं गरम मसाला, लाल चटणी, धनिया, हिंग आणि हळद, हे सगळं टाकून अजून कलसून घ्यायचं चांगलं. जेवढं तुम्ही चांगलं कळसणार तेवढं ते टेस्ट येते. इथं माझं थोडंसं कॅमेरा येऊन गेलेला होता, पण मग मी तुम्हाला सांगते त्याच्यावर तुम्ही करून घ्या. आता इथं मसालाही आपण चांगला कलसून घ्यायचा आहे आणि थोडंसं 5-10 मिनटं मी झाकण लावून तो शिजून घेणार आहे मसाला, ज्याच्याकडून अजून चांगली टेस्ट येईल. 5-10 मिनटं झालेले आहेत. आता इथं हे बघा, तुम्ही बघू शकता तेल चांगलं सुटायला लागलेलं आहे आपण मसाल्यांना. इथं आपण जी फुलकोबी गरम पाण्यात काढलेली ती टाकूया आणि सहसा फुलकोबी गरम पाण्यातून काढूनच घ्यायची, कारण की त्याची डाळी वगैरे असू शकते जे आपल्या डोळ्याला दिसत नाही, खूप बारीक असतात. म्हणून मग पाण्यातनं काढली तर ते घेऊन जातात. इथं नॉर्मल पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की आपली ऑलरेडी फुलकोबी शिजलेली आहे. हां, बटाटा अजून थोडंसं कच्चा असू शकतो, पण तो पण आपण बऱ्यापैकी शिजून घेतलेला होता. तर आता इथं चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालूया आणि नंतर पुन्हा व्यवस्थित चाळून 5-10 मिनटं झाकण लावून शिजू दे. झाकण लावून शिजवून दिल्यानंतर मग मस्तपैकी आपली फुलकोबी तयार आहे. इथं 5-10 मिनटं मी आता झाकण लावून शिजू देईल. इथं माझे 5-10 मिनटं झालेले आहेत. आता इथे हे बघा मस्तपैकी उकळ फुटलेली आणि इथे शेंगदाण्याचं कूट घालायची गरज नाही. अगर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता. आता इथं मी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथं आपली फुलकोबी तयार आहे. हे बघा, आता ही मस्तपैकी झाकण लावून शिजू देऊ आणि नंतर मग आपण सर्व करूया.
इथं मी झाकण लावून ठेवून दिलेली आहे. आता ही बघा झाली आपली भाजी. भाजी जवळजवळ रेडी आहे, तयार आहे आणि सर्व करायला बी तयार आहे. तर बघा तुम्ही किती छान भाजी झाली. अशी भाजी तुम्ही करून बघा, न खाणारे बी नक्की खातील आणि मस्तपैकी. तर ही तर माझी भाजी तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय. श्री स्वामी समर्थ. हे बघा तुम्ही बघू शकता. आता इथं मी थोडंसं साठ होऊ दिलं होतं कारण की मला आवडतं. चला मग बाय.